भाजपच्या नगरसेवकांनी घातला सभागृहात गोंधळ. गडचांदूर. मंगळवार जानेवारी 13 रोजी दुपारी 1 वाजता गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी नगराध्यक्षांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना सभेचे निमंत्रण दिले होते. नियोजित वेळेत भाजपचे नगरसेवक जेव्हा सभागृहात पोहोचले तेव्हा तेथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कौतुक सोहळा सुरू होता. यावेळी समर्थक, शहरातील प्रतिष्ठित नागरिक खुर्च्यांवर बसलेले दिसून आले. सभागृह खचाखच भरून होता. भाजपच्या नगरसेवकांना आत येण्यासाठी रस्ता नसल्याने कसेबसे ते आत शिरले. नंतर त्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नव्हती हे पाहून ते चिडले. सभागृह सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी नगरसेवक असायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी नगराध्यक्षांच्या समर्थकांनी बस्तान मांडले होते हे पाहून भाजपच्या महिला, पुरुष नगरसेवकांनी एकच गोंधळ घातला. लगेच मुख्याधिकारी यांनी दिलगिरी व्यक्त करत नगरसेवक वगळता इतर सर्व प्रतिष्ठितांना सभागृहातून बाहेर काढले आणि सभागृहाची बैठक सुरू झाली. यावेळी भाजपच्या रणरागिणी नगरसेविका आणि धडाकेबाज नगरसेवकांनी दाखवलेले धाडस पाहून शहर विकास आघाडी व काँग्रेसचे नगरसेवक अक्षरशः थक झाल्याचे पाहायला मिळाले. बघा नेमका काय घडला सभागृहात. कोरपना लाईव्ह साठी गडचांदूरवरून सय्यद मुमताज अली यांची रिपोर्ट. तर सुरुवातीला आम्ही या ठिकाणी जेव्हा आलो तेव्हा आम्हाला तशी काही रूपरेषा दिसलेली नाही आणि त्याच्यामुळे आमचा थोडासा अपयश झाला असेल, त्यासाठी आम्ही क्षमा मागतो. आणि मला तरी वाटते की या ठिकाणी क्षमा मागतो. तर मला एवढंच म्हणायचं होतं की त्यांचा जो कौतुक सोहळा होता तो या सभेनंतर जर आपण पाडला असता तर त्या ठिकाणी हा अपयश झाला नसता. त्याबद्दल आम्ही आमची क्षमा मागतो आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे जोही आम्ही अपयश केलेला असेल. पण मला वाटते की आम्ही ठिकाणी चूक केली होती, कारण आपण सगळ्यांना ज्या शब्द जो वापरतो की आपण एक आहोत आणि एक मिळून आपण काम करणार आहोत, तर ती जागा काही आम्हाला दिसली नाही, त्यामुळे आमचं अपयश झालं असेल. तर तुम्हाला आमचा सहकार्य नेहमी असेल आणि आपण गडचांदूरचा विकास हा आमचा भारतीय जनता पार्टीचा हा अजेंडाच आहे आणि आम्ही तुमच्या ज्या चांगल्या विचारांना आम्ही तुम्हाला नेहमी सहमत असू आणि तुम्ही सुद्धा आम्हाला तशाच प्रकारे सहकार्य कराल अशी सुद्धा अपेक्षा या ठिकाणी करते. आणि माझे 2 शब्द संपवते आणि सर्वांना येत्या 5 वर्षात शुभेच्छा देते आणि सर्व मिळून आपण काम करू असं सगळ्यांना. आज दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी आम्ही गडचांदूर नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला उपस्थित झालो असता त्या ठिकाणी सन्माननीय नगराध्यक्षांचा कौतुक सोहळा सुरू होता. आम्ही तिथे पोचलो असता गडचांदुरातील सर्व सन्माननीय नगरसेवकांची जी आसन व्यवस्था व्हायला हवी होती किंवा जो मान त्यांना सभागृहात मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही. कुठलीही आसन व्यवस्था नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी तात्काळ सभागृह सोडले, परंतु माननीय मुख्याधिकाऱ्यांनी व अध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे आम्ही पुनश्च एकदा सभागृहात दाखल झालो आणि त्यानंतर सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली. मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपाध्यक्ष पदाची उमेदवारी भरलेली होती, परंतु बंडखोर आणि काँग्रेस यांच्या छुप्या युतीमुळे माझा मोजक्या 4 मतांनी पराभव झाला. मी या पराभवाला सुद्धा सामोरे जाण्यास तयार आहे. गडचांदूरच्या जनतेने आम्हाला विरोधी पक्षाची एक ठाम भूमिका मांडण्याची एक संधी दिलेली आहे. यापुढे सुद्धा आम्ही गडचांदुरातील जनतेच्या सर्वसामान्य समस्या ज्या काही असतील त्या ठोसपणे सभागृहात मांडण्यासाठी, त्यांची समस्या सोडवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे 8ही नगरसेवक व गटनेता या नात्याने मी व आमचे सहकारी, आमचे नेते आदरणीय सतीशभाऊ प्लंचवार स्वीकृत नगरसेवक हे सक्षम आहेत. यापुढे आम्ही गडचांदूरच्या जनतेला एक विरोधी पक्षाची जी ठाम भूमिका आहे ती आम्ही दाखवण्यास आणि ती कार्य करून तत्पर करण्यास आम्ही तयार आहोत.
गडचांदूर नगर परिषदच्या उपाध्यक्षपदाची तथा नामनिर्देशित सदस्याची निवड करण्याची ही बैठक होती। या बैठकीचं निमंत्रण शहराचे नगराध्यक्ष यांनी नगरसेवकांना दिलं। 1 वाजताच्या वेळ जी कामकाजाची वेळ होती आणि त्या अनुषंगाने आमचे गटनेते सतीश बेतावार आणि संपूर्ण 8ही नगरसेवक सभागृहामध्ये त्या ठिकाणी या निवडणूक प्रक्रियेसाठी हजर राहण्यासाठी गेले। उपाध्यक्षपदाचे आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवारसुद्धा हे सतीश बेतावार होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जर हा कौतुक सोहळा होता की त्या निवडणुकीची पहिली मीटिंग होती हेच कळलं नाही। त्या ठिकाणी वास्तविक नगर सेवक जे निवडून आलेले आहे या 20ही नगरसेवकाची आसन व्यवस्था त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, पण त्या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाची आसन व्यवस्था नव्हती। बाकी पक्षाच्या नेत्याची आसन व्यवस्था झालेली होती, सोबतच नगरसेवकाची झाली होती। आणि हा जर सोहळा त्यांनी सांगितलं शिवने की या ठिकाणी अपुरं सभागृह आहे, पण हे आजची जी मीटिंग होती हे नगरसेवकाची मीटिंग होती। त्याच्यामुळे इतरत्र जे शहर विकास आघाडीचे जे लोक होते त्यांच्यासाठी नव्हती ती जागा, ही नगरसेवकाच्या सभागृहासाठी होती आणि हे नियमबाह्य काम या शिववादी नगराध्यक्षांनी केलं आणि त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या नगरसेवकांनी आमच्या त्या ठिकाणी आवाज उठवला आणि त्या ठिकाणून जागेची व्यवस्था नसल्यामुळे ते सभागृहामधून बाहेर पडले। शेवटी शिवने दिलगिरी व्यक्त केली आणि सभागृहामध्ये त्या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि आसन व्यवस्था केली। ही आसन व्यवस्था 1 वाजताच्या पहिलेच व्हायला पाहिजे होती, पण या नियोजन शून्य कारभारामुळे हा प्रकार घडला। त्यानंतर शिवनेसुद्धा दिलगिरी व्यक्त केली आणि भविष्यामध्ये असं कुठलंही नियमबाह्य काम होणार नाही याची शिवने नगराध्यक्षांनी दखल घ्यावी, सोबत आम्ही पण दखल घेऊ। आम्हाला जर समजा त्या ठिकाणी बोलवलं नसतं तर आम्ही गेलो नसतो ना। 1 वाजताची जेव्हा मीटिंग होती तर त्यांनी सभागृह 2 वाजता खाली करायला पाहिजे होतं। त्यांचा कौतुक सोहळा कदाचित या कार्यक्रमानंतर घेता आला असतं, पण हे या मीटिंगच्या अतिमहत्त्वाच्या ऐवजी त्यांना कौतुक घेण्यामध्ये रस होता, हे आम्हाला दिसून आलं। यापुढं असं चालणार नाही की भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आपला शिव साहेबांना आणि नगर अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की यापुढे असा प्रकार घडणार नाही याची आपण काळजी घ्यावी।